तुम्ही म्हणता बाई पकडली नामके पकडले, अरे मी जे पकडले ते दोनच पकडल्या, तुझ्यासारखे 56 दोन मी 56 नाही उघड्या घरात माझ्या रस्त्यावर पडल्या काय अजित पवारला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर. अर्ध आयुष्य झोपेत कशा कशात गेले, आता तापतो उघड. अरे खरंच ह्या फाकड्याने मनात घेतला ना चोरवळीत आयुष्य जेल मध्ये जाईल. हातभर नाही पार 2 हात पुराणी एवढं घबाळ आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी काढलं नाही कधी, माझी नियत नाही ती. आणि तुम्ही म्हणता बाई पकडली नामके पकडले, अरे मी जे पकडले ते दोनच पकडल्या, तुझ्यासारखे 56 दोन मी 56 नाही उघड्या घरात माझ्या रस्त्यावर पडल्या काय अजित पवारला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर. माझ्या बायका काढतो. अरे माझ्या तर उघड्यात माझ्याच घरी एकाच छाताखाली राहते. थोरलीची पोरं धाकटीकडे जातात आणि धाकटीची पोरगी थोरले करतात. माझ्या घरात अंतर नाही. माझ्या पुतण्या सगळं माझं घरात. आमचं रस्त्यावर पडलेलं नाही. आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये? अजित दादांना शोभायला पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत. पण कोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे. कोणाच्या कुठं राहत्यात, कुठं बंगले बांधलेले, कुठं काय सगळं माहिती आहे. काढेन मी जर वेळ आली तर आई शपथ काढेन. आता आमच्या घरादारापर्यंत निघाला काय कारण आहे? आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं? मी कधी बोललो का? धोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे होत. तुम्ही इथं मानता सुरेश धस आणि पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही. अरे आजपर्यंत पैशाला कधी रवडीची किंमत न देणारे फाकड्याचे अवलाद आहे. माझ्या बापाची तीच होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ हे भेक्कू म्हात्रेचे अवलाद ठोकाट सुट्टे 100 रुपये असतील. रोज घरून निघताना म्हणावं लागतं 2-1 तरी द्या. अवस्था आहे ते विकल्याकडेच 2,500 किलो होऊन जाते. महाराष्ट्रात घेतलेले रायगडे माझ्या दारात, पारदे सुद्धा बांधव माझ्या दारात. अरे ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली नाही ते फक्त लालासाहेब माझ्या दारात येते.